Brain Sanket, most trusted brand for tuition classes and course. Admission open. Tuitions for nursery to 10th standard. All subjects, all medium and all boards. Spoken English and personality development courses. Batches available from 7 am to 8:30 pm. Address 1387 Radha Krishna near Guru Prasad Cashew Factory, Benkanhಳ್ಳಿ Road, Sulga, Belgavi 591108. Contact 7709007975 8421499685. नमस्कार, मी रोहन पाटील. न्यूज 24 तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. परिवहन बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 10हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना बेळगाव येथील सामरा रोडवर घडली. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस सरकारकडून हमीभावासाठी वापरले जाणारे SCP-TCP अनुदान 15 दिवसात परत करावे या मागणीसाठी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीतर्फे आज बेळगावात आंदोलन करण्यात आले. सोमवारी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीतर्फे बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपरोक्त मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याप्रसंगी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंसाचारग्रस्त बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचार आणि त्यांच्या मालमत्तेवर तसेच मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांबाबत केंद्रातील भाजप सरकार गप्प आहे. याविरोधात श्रीराम सेनेच्या वतीने आज बेळगावात निषेध नोंदवण्यात आला. श्रीराम सेनेचे गंगाधर कुलकर्णी यांनी या प्रकाराविरोधात संताप व्यक्त करत केंद्र सरकारचा निषेध केला. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार व हत्यांचा निषेध करण्यासाठी बेळगावात आज आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटकात बेकायदेशीरित्या राहत असलेल्या बंगाली मुस्लिमांना हद्दपार करण्यासाठी बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर कुलकर्णी, विठ्ठल घाडी, रविकुमार कोकितकर, विनय अंगरोळी यांच्यासह श्रीराम सेनेचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात वकिलाच्या निर्घृण खून प्रकरणाचा निषेध करत बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. बेळगाव बार असोसिएशनने सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंडी तालुक्यातील वकिलाच्या हत्येच्या निषेधार्थ निदर्शने केली. राज्यात वकिलांवर हल्ले वाढत आहेत. कर्नाटक सरकारने अशा घटना रोखल्या पाहिजेत. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात वकिलाची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष बसवराज मुगळी यांनी केली. या आंदोलनात विजय पाटील, शीतल रामशेट्टी, विश्वनाथ सुलतानपुरी, सुमित कुमार अगसगी, इरण्णा पुजेर, विनायक निंगनुरी आदींसह अनेक वकील सहभागी झाले होते. नावगे येथील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मार्कंडेय नगर येथील यल्लाप्पा गुंड्यागोळ या तरुणाच्या कुटुंबियांची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट घेतली. यावेळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मृत तरुणाच्या आईवडिलांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. अशी घटना घडणे दुर्दैवी आहे. ही घटना घडायला नको होती. आमचे कुटुंब नेहमीच तरुणाच्या कुटुंबासोबत असेल असा धीर त्यांनी दिला. कोणत्याही कारणास्तव धीर सोडू नका. मुलींना चांगले भविष्य द्या. त्यांचे उत्तम पद्धतीने संगोपन करा असेही त्या म्हणाल्या. यावेळी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांसह अनेक जण उपस्थित होते. वारंवार अपघात होत असलेल्या कॅम्प परिसरातील वेलकम हॉटेलजवळ अखेर गतिरोधकाची निर्मिती करण्यात आली असून या गतिरोधकांसाठी वैयक्तिकरित्या निधी देण्यात आला आहे. कॅम्प परिसरात होत असलेले अनेक अपघात लक्षात घेत हे कामकाज करण्यात आले असून रहिवाशांसाठी रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी गतिरोधक निर्माण करण्यात आला आहे. नगरसेवक समीउल्ला माडीवाले, महापालिकेचे अधिकारी, स्थानिक नेते आदींच्या उपस्थितीत गतिरोधकाचे कामकाज करण्यात आले. प्लास्टिक ध्वजांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा जो अपमान होतो तो रोखण्यासाठी येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा हा उपक्रम राबवावा. त्या अंतर्गत प्रामुख्याने प्लास्टिक राष्ट्रध्वजांच्या विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समिती बेळगाव शाखेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. हिंदू जनजागृती समिती बेळगावचे प्रमुख सुधीर हेरेकर व मारुती सुतार यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सुधीर हेरेकर, मिलन पवार, सदानंद मासेकर आदींसह जनजागृती समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. बेळगावच्या सुप्रसिद्ध महिला शरीरसौष्ठवपटू केतकी पाटील यांनी इंडोनेशियातील बाटम येथे नुकत्याच पार पडलेल्या 56व्या आशियाई शरीरसौष्ठव आणि फिजिक चॅम्पियनशिप 2024
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. सदर आशियाई स्पर्धेतील स्पोर्ट्स मॉडेल फिजिक्स श्रेणी 165 सेमी आणि लेडीज स्पोर्ट्स मॉडेल फिजिक्स श्रेणी 35 वर्षांपेक्षा जास्त वयोगट या दोन्हीमध्ये केतकी पाटील यांनी 5वे स्थान मिळवले. खऱ्या चॅम्पियन असलेल्या केतकी या स्पोर्ट्स मॉडेल फिजिक फिटनेसमध्ये 4 वेळा राष्ट्रीय विजेत्या आहेत. ही बेळगावसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आता उपरोक्त आशियाई स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवून बेळगावच्या नावलौकिकात आणखी भर घातली असून वरील यशाबद्दल त्यांचे शरीर सौष्ठव क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे. खानापूर तालुक्यातील हबनट्टी गावात हत्तीचे आगमन झाले आहे. बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील हबनट्टी गावात शेतशिवारात एक तस्कर हत्तीचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. 5 दिवसांपासून गावात आलेल्या या हत्तीला परत जंगलात हाकलण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. हत्ती पुन्हा गावात येणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी वनाधिकाऱ्यांना केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज 24 तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच न्यूज 24 तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.